तुला बरं सुचलं बाहेर. नाही म्हणजे बरं झालं तू सांगितलंस की तू मैत्रीण आहेस. मला वाटलंच होतं. गेल्या 40 वर्षात तुम्हाला भाऊ आहे हे तुम्ही घरी नसेल सांगितलं, आणि म्हणूनच मला असं सांगावं लागलं. कारण मी अशी अचानक आले तर तुम्ही तरी काय करणार ना. ज्या परिस्थितीत लग्न झालं इथे कोणाला काय सांगणार होते मी बाई. ताई, जे झालं ते झालं, पण आपण नणंद भाऊजे असलो तरी मैत्रिणी आहोतच की. थोडं काम होतं म्हणून आले अशी अचानक. बोल ना, काय सगळं ठीक आहे ना वहिनी? आप्पा बरे आहेत ना? नाही लक्ष्मीताई, आप्पा अजिबात बरे नाहीयेत. तुम्ही लग्न करून गेलात आणि आप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला, पण ह्यांच्या धाकामुळे तुम्हाला नाही काही सांगू शकले. वहिनी अगं बोल ना. काही नाही, खरं तर सॉरी, मी अशी अचानक आले न कळवता, पण कामही तसंच महत्वाचं आहे. अगं तेच विचारते मी, काय कारण आहे? खरं तर आप्पांनी एक जमीन घेतली बऱ्याच वर्षापूर्वी, इथं गावापाशीच आहे, आणि ती जमीन तुमच्या आणि ह्यांच्या नावावर आहे. आणि आत्ताशात काही दिवसापूर्वी एक बिझनेसमॅन आले होते, त्यांना एक प्रोजेक्ट करायचं म्हणून ती जागा हवी आहे. पण यांना जागेचा व्यवहार करता येत नाही, कारण त्यावर तुमच्या सह्या लागतील. कारण तुमचाही तेवढाच हक्क आहे ना त्या जागेवर. अगं मग देते की साया? आणलेस का कागदपत्र? माहीत आहे, तुम्हाला वाटतो तितका सोपा नाही हा व्यवहार. खरं तर ना, यांना ही जागा विकायचीच नव्हती, कारण यावर तुमच्या सह्या लागणार होत्यात ना. आणि तुमच्याकडे सह्या मागायला येणं म्हणजे अपमान वाटत होता त्यांना. मी खूप समजावलं, मी समजावल्यानंतर ऐकले ते, पण एक अट घातली. अट? ते म्हणाले, एका हाताने सही घे आणि दुसऱ्या हाताने हे दे. काय आहे? ताई, तुम्ही जर हे घेतलात ना तरच मी तुमची सही घेऊ शकते.